मी आदेश पांडेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। दीपाली विवेक पवार यांना आज आपण भेटणार आहोत। जलधारा बंगला बोपल या ठिकाणी आलेले आहोत। अहमदाबादेतलं हे ठिकाण आहे। अहमदाबादेतला हा प्रवास सुरू असताना आता इथून पुढे लवकरच कुठे येणार यासाठी ही उत्सुकता ताणून ठेवा। आता भेटूया पवार कुटुंबाला। माझं नाव दीपाली पवार, मी एक हाऊसवाईफ आहे। तसं बेसिकली आम्ही महाराष्ट्राचे आहोत, पण आता सध्या माझ्या हस्बंडची जॉबमुळे आम्ही अहमदाबादमध्ये शिफ्ट झालो आहोत। इथे येऊन मला 3-3.5 वर्ष झाले आहेत। तसं तर घरातच असते, मुलांना सांभाळते, मुलांची शाळा हे ते, पण त्यातूनही आता इथे येऊन मला एक वेळ मिळतो स्वतःसाठी। त्यात मला योगा करायला आवडतं, नाचणं हा माझा शौक आहे, तर तो मी गरबा थ्रू इथे येऊन खूप एन्जॉय केला आहे। त्यासाठी विवेकला खूप 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 थँक्यू आणि माझ्या मुलांनाही खूप खूप थँक्यू। त्यांच्या सपोर्टशिवाय हे झालं नसतं। महाराष्ट्रात तर आपण सगळे सण साजरेच करतो, गुढीपाडवा आहे, संक्रांत आहे, आपल्याकडे हळदी कुंकवाचं महत्त्व आहे, पण इकडचे लोक खूप जॉयफुल आहेत। जसं आपल्या महाराष्ट्रातले सगळे भाऊ बहिणी असतात, तशाच त्या पद्धतीने इथले लोक पण खूप कोऑपरेटिव्ह आहेत। मदरावरती जरदारीचा मोर नाच राहावा, काही दिशांना आता पसरू दे गंध मराठी नवा। होम मिनिस्टर नमस्कार। नमस्ते। नमस्कार। उखाणा कालच घातला मी आवड्याचा मुरब्बा, हां। भाऊजी आले घरी, आम्ही करतोय गरबा। अरे वा। होम मिनिस्टरचा चालू आहे भारत दौरा। विवेक रावांचं नाव घेते, भाऊजी येई घरा। अरे वा। नमस्कार। तुम्ही काय पाठ केलंय? अरे उखाणा घेतला त्याने घेतला, मग तुम्ही पण आता मी नाही गेला। कुठलं बालपण तुमचं? माझं बालपण सोनगडचं आहे। सोनगड उकाई सोनगड माहिती असेल, सुरत जिल्ह्यातला। सुरत जिल्ह्यामध्ये हां. आहे तिकडे। हो, बालपण तिथे गेलं। हां। घरी कोण कोण होतं? घरी आई, बाबा, मी, मोठा भाऊ। तुमचं बालपण कुठलं? माझं नंदुरबार जिल्ह्यात मोड गावात। महाराष्ट्रातलं नंदुरबार। तिथे घरी कोण कोण होतं? नंदुरबारी मोड गावात माझे आई वडील होते आणि 4 भाऊ आहेत आम्ही। त्यात 3 वर्ष अगोदर आईचं देहांत झालं आणि बालपणात भरपूर एन्जॉय केला। सगळ्यांनी कॉपरेशन केलं, फ्रेंड सर्कल, खूप मजा केली। मला तुम्हाला एक विचारायचं आहे, तुम्ही जे सांगताय बालपणात खूप एन्जॉय केलं, मी तर अजून काही विचारलं नाही तुम्हाला, बरोबर आहे? मी तुम्हाला असं म्हणायचं आहे का की जेव्हा महाराष्ट्रात मी बालपणात होतो तेव्हा आनंदात होतो, लग्न करून अहमदाबादेत आलो आणि मात्र बरोबर म्हणताय। अरे बरोबर म्हणताय ते म्हणाले, हो बरोबर आहे। काय चेहरा खुल्लाय बघा त्यांना। मला सांगा तुमचं लग्न कसं जमलं? आमचं लग्न, मी मामांकडे BSc करायची धुळ्याला। हो, आजींकडे। हां, तिथे BScला होते आणि हे जॉबला असतील तेव्हा। मग यांच्या गावात माझे लहान मामा राहायचे। बरं। आणि आईची सख्खी मावशी, नात्याने यांची पण मोठी भाऊजाई म्हणतात ना, मोठ्या भावाची बाई, असं लागतं रिलेशन आहे। मग तर मग त्यांनी सुचवलं की इथे इथे असा असा मुलगा आहे। मग बाबा गेले त्यांच्या घरी, घर बघितलं, सगळं बघितलं। तुम्ही कधी बघितलं वहिनींना? 14 फेब्रुवारी 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे 2008 आणि नाही म्हणून दिलं होतं। नाही का? पहिल्यांदा नाही म्हटलं कारण की खूप बोलत होते आणि मग काय नाही म्हणाले? नाही म्हणाले, मग परत आले सोडायला। का हो? हो, परत गेलो मग। कशाला? हो म्हणायला। पण आता घरात कोण जास्त बोलतं? मी हीच आधी पण मीच बोलायची आणि आताही मीच बोलतीये ना। म्हणजे आता मी आलोय तरी तुम्हाला बोलायला नाही मिळत आहे? कार्यक्रमाचं नावच होम मिनिस्टर आहे ना। मग किती वर्ष झाली लग्नाला? आता 12 पूर्ण त्याला बोलू द्या हो कधीतरी। एक बळ एकवटून 2 शब्द तोंडातून बाहेर काढू पाहतायत तुम्ही, त्यांना बोलूच देत नाही आहात। 12 वर्ष गप्प असलेला माणूस आज बोलतोय। काय हो, काय झालं? लग्नाला 12 वर्ष झाले। हां, आणि आतापर्यंत
बरेचसे आमच्या दोघांमध्ये भांडणं पण झाले. मी विचारली. आणि मग भांडणामध्ये कोण बोलायचं आणि कोण गप्प राहायचं? नाही, हेच बोलतात भांडणात. तेव्हा मी गप्पच असते, कारण आमच्या घरात असा संताप असतो ना की ते असं. मग नंतर वाटलं डिस्कस करू तो टॉपिक, पण जेव्हा हे तापावर असते ते आम्ही म्हणते ठीक आहे बोला, मी ऐकते. भले माझी अरे चुकी पण असो ना. तापावर असतात तेव्हा अशा थंड पाण्याच्या घड्या ठेवायच्या. नाही नाही, तेवढे पण नसतात ते, पण त्यांचा काय म्हणतो शांत शब्दही अगदी खोलगट असतो. हो का? मग असं लागणार असतो. हा, का हो असं करत? हा, स्वभाव आहे तो. स्वभाव आहे माझा. स्वभाव आहे. नाही पण मला सांगा, या 12 वर्षात तुम्हाला म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातून अहमदाबादेत येण्याचा निर्णय कधी घेतला? आम्ही आता 3 वर्ष अगोदर अहमदाबादला आलो सर. त्याच्या अगोदर आम्ही इंदोरला होतो. आणि माझा जॉब फार्मास्युटिकल कंपनीमध्ये, त्याच्यामुळे तर ज्या ठिकाणी जसे चेंजेस होतात त्या पद्धतीने मला स्टेट करून जावं लागतं. मग आता कुठे कुठे गेलात तुम्ही लग्नानंतर 12 वर्षात? 12 वर्षात लग्नानंतर म्हणजे जॉबच्या निमित्ताने आणि प्रत्येक ठिकाणी, म्हणजे जसं तुम्ही आम्ही लग्नानंतर तर अगोदर गोवाला गेलो होतो सर. फिरायला राहायला विचारतोय नाही, हो? नाही, राहायला नाही. फिरायला गेलो होतो. हैदराबाद, इंदोर. हैदराबाद, इंदोर आणि आणि आता आता अहमदाबाद. अरे म्हणजे टप्प्याटप्प्याने 3 राज्य. शहर राज्य तुम्हाला बघायला मिळाली, हो की नाही? हो. कसं वाटतं मजा त्या येते, प्रत्येक खूप ठिकाणी? छान. खूप छान. एक वेगळा एक्सपिरियन्स असतो. तुम्ही एक जागेवर राहता, तो ठीक आहे, ते पण नाही, पण तुम्ही जेव्हा बाहेर निघताना ते लोक, बाकीच्या लोकांची राहणी, तिथलं कल्चर, आपल्यामध्ये स्वतः आपोआप एक ग्रोथ होते. पोरांमध्ये पण, माझी पोरं पण स्वतः आता इतके स्टेटमध्ये राहून तेही ॲडजस्टेबल होतात, तेही लवकर घुळतात, मिळतात. बाहेर आता जसं इथे लँग्वेज गुजराती आहे, इंदोरला असताना हिंदी होती, हैदराबादला तेलुगू होती, पण मग सगळीकडे सगळ्या लँग्वेज तुम्ही शिकताय? जे हैदराबादला थोडं टफ होतं, पण पैसे वगैरे आम्ही थोडे शिकून गेलो होतो, कारण ते मेन होतं, कारण लोकल लँग्वेज मुद्द्याचं शिकता तुम्ही हां. व्हेजिटेबल भाजीपाला पण घ्यायला गेलं ना, तिथेही त्यांना वेगळे नाव असतात. हैदराबादमध्ये भरपूर प्रॉब्लेम. जे गरजेचं आहे तेवढं दूध, दही, पाणी हे ते सगळं शिकून गेलो, बाकी मग काय घ्यायचं. बरं, या सगळ्या प्रवासातला एखादा मसालेदार किस्सा सांगा. गोवाला गेलो होतो, हां. तिथे एक राईड होती, मला बसायची होती, पण यांना राईडने वॉमिट येते, तर ते म्हणे मी नाही बसायचं, म्हणे पडलं लागलं, तुला घेऊन आलोय, म्हणे काय झालं, आताच लग्न झालंय. आम्ही दोघे खूप भांडलो होतो तिथेच. नवीन लग्न, काय सिच्युएशन आहे बघा, रोमॅन्टिक सिच्युएशन. दोघेही फिरायला गेलेले आहेत समुद्रावर, हो ना? राईड समुद्रावरच असेल ना, पाण्यात. अशी सुंदर राईड आहे आणि दोघे मधुचंद्रासाठी गेलेले असताना एकमेकाला चंद्र दाखवत होते. काय सुंदर वातावरण आहे. वा वा. बरोबर, या गप्पा सुरू असताना आता या ठिकाणी पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार या माऊलीला बघूया. या घरामध्ये काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या आहेत. पहिली चिठ्ठी मी वाचणार, त्यानंतर एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा जी तुमच्या घरात ठेवलेली आहे ती घेऊन यायची आहे. हेल्थ इज वेल. कांदा, बटाटा, चटणी वाटा. मिक्सर. उचली, चावी, लावली चावीला. चावी. 10, 9, 8, 7, मक्खन चोर का ना. 6, 5, 4, 3. अभिनंदन, चांदीचं नाणं तुम्हाला. थँक्यू सो मच. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. थँक्यू. चांदीची तुळसही मिळाली, अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये चांदीची अन्नपूर्णा या महाराष्ट्राहून घेऊन आलोय ती आलेली आहे, थँक्यू अभिनंदन. सो मच. वहिनींना सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून ही भेट होती. थँक्यू. उत्साहाचं वातावरण आहे, सगळ्यांना काही ना काहीतरी बोलायचं आहे. आईकडे द्या माईक. आई, कसं वाटतंय आज तुम्हाला? मुलगी होम मिनिस्टरमध्ये सहभागी झाली आहे. चांगलं वाटतंय. हां. प्रोग्राम पण चांगला वाटला आहे. आणि जावयाबद्दल काय म्हणणं आहे? जावाई चांगले आहे माझे. हो, हो, स्वभाव चांगला आहे. तुम्ही आज एवढ्या लांबून आलात मुलीच्या कौतुकासाठी. बरं झालं, त्यामुळे आमची भेट झाली. हो, पण काय सांगाल, लहानपणाची मुलगी आणि आताची मुलगी काय बदललंय का? बदललं तर आहे, लग्नानंतर बदललं थोडं. लहानपणी जिद्दी होती, तिचं जिद्दपणा जे आहे ते पूर्णच करते ती. हो, एकदा ठरवली की गोष्ट पूर्ण करणार. हो, हट्टी पण आहे का? हट्टी पण आहे. हां. हो,
हो म्हणताय तुम्ही तर काय नाही म्हणताय. आणि जावई कसे आहेत? जावाई चांगले, शांत आहे, स्वभाव चांगला आहे, गोड आहेत जावाई. जावई गोड आहे, हं. मुरांब्यासारखे. हं. द्या मामांकडे द्या. मामा काय म्हणणं आहे या दोघांबद्दल? दोघंही चांगले आहेत. ती आमची लाडाची मुलगी आणि जावई खूप छान आहेत, मनमिळावू आहेत, शांत आहेत. कौतुक आहे सगळ्यांना. हो की हो, नाही? मग. छान वाटतंय. सासरे बोलतो सुनबाई माझी मुलीसारखी आहे आणि मला वडिलांसारखं प्रेम देते ती. सुनबाई मुलाला कधी कधी बोलते. नाही 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 बोलणार, नाही बोलणार, नाही बोलणार. मुलाला काय सल्ला देणार तुम्ही तुमच्या? मुलाला ते प्रेमाने वागा मुली सुनबाईला. कळलं का? रोज म्हणायचं हु तमे प्रेम करू. आजींकडे द्या. आजी माझी नातबाई स्वभावाने बी चांगली आहे, मन मिळावी आहे, बोलते चालते सगळे व्यवस्थित स्थिर होय. आहे. माझ्याजवळ शिकली लहानपणापासून. माझे नातजवळ पण एकदम चांगले आहेत स्वभावाने, बर एकदम गोड आहेत. त्यांची सगळी फॅमिली चांगली. अजून कोण बोलणार असेल तर? मी दीपालीची 2 नंबरची मामी. ॲक्च्युली आम्ही 3 भाऊ आहेत, पण आम्हाला तिघांनाही मुलगी नाही आहे. ते सगळं प्रेम दीपालीने आम्हाला दिलेलं आहे. मुलीसारखी म्हणजे मुलगीच आहे बुवा. सारखी म्हणण्यापेक्षा मुलगीच आहे बुवा. दीपालीवर फार प्रेम करते मी. दीपाली एकदम व्यवस्थित आहे, जावई पण एकदम छान आहे. बरं आता सांगा, इतकं सगळे बोललेले आहेत, चांगलं बोलतात सगळे, हो. हो की नाही? पण तुमच्याबद्दल तक्रारी पडलेली हो. असतील ना, असतील ना? असायलाच हव्या. आई बोललीस की जिद्दी हट्टी, मग तर त्याचा सुरुवात झाली. पटकन बोलता तुम्ही. हो. तुम्हाला भांडायला कारण नाही लागत. नाही, असं थोडी पटकन बोललं म्हणजे भांडायला अरे कारण असं नाही. आता आताच बघा ना माझ्याबरोबर लग्न झालं. खूप अग्रेसिव्ह आहात. खरंय? हो आहे. तुम्ही नाही म्हणताय ते होय म्हणताय. ते सगळ्या गोष्टींना होच म्हणतील. माझ्या खोड्या निघताय ना, हा? माझ्या खोड्या निघताय ना, ते होच म्हणतील सगळ्या गोष्टींना. जे खरं आहे तेच सांगितले. स्वयंपाक करताना तुम्ही फोनवर बोलता. हो, खरं आहे. पण खरंय मला नाही, वाईट सवय आहे. पण स्वयंपाक करते तेव्हाच फोन येतो. अच्छा, म्हणजे फोन करणाऱ्यांचा प्रॉब्लेम आहे यांचा नाही. नाही, पण जेवण करताना फोनचा वापर करू नका. हो, चालेल. थोडा वेळ थांबा पाहिजे तर. नक्की. पण त्याच्यामुळे कदाचित कधीतरी अपघात घडू घडू शकतो, शकतो. म्हणून काळजी घ्या. हो. आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी प्रसंगी भांडण सुद्धा करेल. त्यांनी कुठे लिहिलंय? दुसरी चिठ्ठी आहे. खरंय का? नाही, मला नाही वाटत असं काय. थांबा, काय हो, खरंय का? खरं आहे. म्हणजे त्यांनी लिहिलंय. त्यांनी नाही. तुमचा राग आहे ना कधी कधी मुलांवर निघतो. निघतो कधी कधी, मान्य आहे. हो निघतो. तो नाही निघाला पाहिजे. नाही, कधीच नाही निघायला हवा. हो, पण निघतोय. हो, निघतोय, मान्य करते मी. बोलताना विचार करत नाही, त्यामुळे कधी कधी पटकन एखादी गोष्ट असं बोलून जाता समोरच्याला वाईट वाटतं. होतं माझ्याने. हो बरोबर आहे. सगळ्याला बरोबर, 100% ते बरोबर. होच म्हणतील. मी आधीच तर बोलली तुम्हाला. बरं, पुरे मला सांगा, अशा काही तक्रारी आहेत, प्रेमाच्या तक्रारी आहेत, हो. पण त्या फार महत्वाच्या आहेत, ज्या असतात. तुमच्यासाठी, स्वभावात बदल. कुटुंबासाठी, मुलांसाठी खूप महत्वाच्या आहेत. स्वतःमध्ये आज एक बदल करायचा असेल, चला या सगळ्यांनी तुम्हाला आज या गोष्टी सांगितल्या परत एकदा, कारण तुमचीच आहेत सगळी मंडळी, हो. तर कुठला बदल कराल? मी माझा राग कधीच मुलांवर नाही काढणार. सर्वात आधी ते आजपासून? कर. नाही. मुलांसाठी आनंदाची बातमी आहे. अभ्यासात तर रागावंच लागतं ना. अभ्यासात तर रागावंच लागतं. मीच अभ्यास मुलाने घेते किती मग. मस्त सांगितलं. नाही नाही नाही, सगळाच राग घालवू नकोस, थोडासा राग ठेव, म्हणजे त्या रागाला बक्षीस म्हणून उत्तम मार्क्स मला मिळवून देता येतील. हो ना? तुम्ही स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला कराल? जास्त वेळ देईल फॅमिलीला. बरं. आणि सगळ्यांना खुश ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. पूर्ण प्रयत्न करा. करतात ते ठेवतात. आता तुमच्यासाठी दुसरा खेळ. या खेळामध्ये तुम्हाला चित्र काढायचं आहे. एक चित्र तुम्ही काढणार. तुम्ही जर ते ओळखलं नाही तर यांचं बक्षीस जाणार. त्यामुळे ह्यांनी चित्र कसंही काढलं तरी तुम्ही ते बरोबर ओळखायचं आहे. न बोलता काढायचं.
10 9 ऍक्टिंग नाही 8 7 6 5 4 3 बोलायचं नाही 2 1 वेळ संपली. पेढेच होते, राजकोटीय पेंडे होते, थाबडी पेढा आपले. आता तुम्ही दुसरं चित्र. तुम्ही बोलत होता माहितीये का, तुम्ही उत्साहात. आता तरी गप्प राहा ना. तुम्ही डोळे बंद करा. वेळ सुरू झाली. दहा 9 8 बोलायचं नाही 7 6 5 4 3 2 1 वेळ संपली. नाही तुम्ही बोलले त्यामुळे हे बक्षीस गेलं. आता दोघांनी मिळून एका वेळेला चित्र काढायचं. एकच चित्र दोघांनी मिळून. संसार कसा दोघांचा आहे ना. हो. वेळ सुरू झाली. अभिनंदन. चला हे बक्षीस. चला एक बक्षीस तरी मिळालं. आनंद झाला. 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. अपेक्षा असं काही नाही, सगळ्याच अपेक्षा पूर्ण केल्या आहेत त्यांनी. असं काहीच नाही, कारण आमचं म्युच्युअलच असं असतं की आम्ही घरात डिस्कस करतो कुठलंही असलं, आणि तेच कुठे फिरायचं बी असलं तर मग बजेट असो किंवा काही असो दोघीच करतो. म्हणजे असं काही नाही, त्या सगळ्या हौशी पूर्ण करतात. सांगावं आणि होतं इकडे असं. तुमच्या अपेक्षा सांगा वहिनींकडून. त्यांनी ऑलरेडी सांगितलं की बाबा मी ॲग्रेसिव्हपणा मुलांवरती नाही काढणार, आणि दुसरी गोष्ट की जे फोनवरती बोलतात स्वयंपाक करताना ते कमी करावं, म्हणजे बंदच करावं. ते बंदच करायला पाहिजे. होईल का बंद? हो नक्की आजपासून करेल. तुम्ही आहेत नक्की, तुम्हाला सांगून सांगते, तुमच्या साक्षीत नाही होणार. क्या बात. फोन आला तर थोड्या वेळाने उचला. पुन्हा पाहिजे तर पलटून त्यांना फोन फोन करा. करून नंतर. पण जेवण करताना खांद्यावर इथे फोन ठेवायचा आणि जेवण करायचं हे अत्यंत धोकादायक आहे. अशी कुठलीही गोष्ट कुठल्याही गृहिणीने करू नये, कारण तुम्ही ते रुचकर पदार्थ करत असताना कुठेतरी त्यात मिठाचा खडा पडायला नको, असं आम्हाला मनापासून वाटतं. म्हणून सगळ्या माऊलींनी ही या निमित्तानं काळजी घ्यावी ही प्रार्थना. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? सर्वांची मागते. कळत न कळत सगळ्यांचं मन दुखतं. माझ्या मुलापासून सुरू, नानांपासून सुरू, तर माझे भाऊ, माझ्या माम्या, आई, आजी, मामा, सर्व इथे सगळे माझे फ्रेंड्स आहेत. कळत न कळत कधीही काही हर्ट केलं असेल तर, आणि तुमची पण माफी मागते मी. कधी कळत न कळत असं असतानाच हर्ट केलंय बाबा जास्ती तर, पण तरी यांची पण माफी मागते मी. सर्वांची माफी मागते. तुम्ही? मी पण सगळ्यांची माफी मागतो. कळत ना कळत काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा. आणि माझे भाऊ 3 भाऊ आहेत, ते जे गावाकडे आहेत त्यांची माफी मागतो. ते पूर्ण परिवार माझं तिकडे आहे, ते तिथं येऊ नाही शकले काय कारण असतो. काही चुकलं असेल तर त्यांनाही सांगतो की मला माफ. हे दोघे हसत आहेत, तसेच हसत राहू ही शुभेच्छा. संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आणि आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. महाराष्ट्रातून आणलेली ओटी आज मामी तुम्ही भरायची आहे. या. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन.
झी मराठीकडून ही आजची आठवण तुमच्यासाठी. वाव, खूप छान. या दोघांनाही शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.